नमस्कार, मी संदीप देसाई. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतली एक आताची सगळ्यात मोठी बातमी. शौविक चक्रवर्तीचे ड्रग कनेक्शन समोर आलेले आहेत. रिया चक्रवर्तीच्या तपासामध्ये मोठी माहिती हाती आलेली आहे. एनसीबीनं ड्रग डीलरला जेरबंद केलंय. ड्रग डीलर आणि शौविकचं ड्रग कनेक्शन समोर आलेलं आहे. त्यामुळे शौविक चक्रवर्तीच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे ड्रग कनेक्शन समोर आलेले आहेत. रिया चक्रवर्तीच्या तपासातच मोठी माहिती हाती आलेली आहे. एनसीबीनं ड्रग डीलरला जेरबंद केलंय. ड्रग डीलर आणि शौविकचं ड्रग कनेक्शन आता समोर आलेलं आहे. त्यामुळे शौविक चक्रवर्तीच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, तिच्या वडिलांची सुद्धा सीबीआय कडून चौकशी होते आणि या सगळ्यामध्ये आता ड्रग्सचा अँगल सुद्धा मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. यामध्येच आता मोठी माहिती समोर आलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सगळ्यात मोठी माहिती आलेली आहे रिया चक्रवर्तीच्या तपासातून. 2-3 दिवसांच्या तपासानंतर हे सगळं कनेक्शन समोर येताना दिसतंय. काय सांगशील सविस्तर आजच्या या सगळ्या माहितीबद्दल? संदीप, आपण जर पाहिलं आज सकाळपासून मुंबईमध्ये एनसीबीने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आणि यामध्ये एका ड्रग डीलरला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून कळते की हा ड्रग्ज डीलरचे शौविक चक्रवर्ती याबरोबर काही संबंध आहेत. त्या संदर्भात त्याला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडनं जे फिल्म स्टार आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज देण्यात देखील पुरवठा या ठिकाणी करतो, अशी माहिती देखील समोर येताना आपल्याला दिसते. या सगळ्या गोष्टीनंतर उद्या शौविक चक्रवर्तीची एनसीबी कडून या ठिकाणी चौकशी देखील होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि आणखी याने कोणाकोणाला ड्रग्स जे आहे ते सप्लाय केलेलं आहे, त्याच्याशी कोण कोण कायम संबंधित आहे का, रिया चक्रवर्तीचा त्याच्याशी संबंध आहे का, या सगळ्या गोष्टीची चौकशी जी ती एनसीबी या ठिकाणी करू इच्छिते आणि उद्या कदाचित शौविक चक्रवर्तीला या ठिकाणी एनसीबी बोलवेल अशी शक्यता वर्तवली जाते. अगदी आता उद्या काय होतंय, शौविकच्या तपासामध्ये कोणकोणती माहिती समोर येते हे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये तपास करताना बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं पहिली मोठी कारवाई केली आहे. मुंबईमध्ये 2 ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परवेज खान उर्फ चिंकू पठाण असं ताब्यात घेतलेल्या सप्लायरचं नाव आहे. चिंकू हा गौरव आर्याच्या संपर्कात असायचा असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शन यातील नवी नावं आता समोर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे रिया चक्रवर्तीची आई आणि वडिलांची सीबीआय कडून तब्बल 8 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ही चौकशी करण्यात आलेली आहे. अनेक प्रश्न त्यांना विचारले गेले. आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच तिच्या भावाची शौविकची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आज रिया चक्रवर्तीचे आई वडील यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी करण्यात आलेली आहे. यानंतर बघूया पुढची बातमी. किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलेलं आहे. आर्थिक व्यवहारांची 100% चौकशी व्हावी. काही सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना दिलेलं आहे. आपण बघतोय की मुंबईतल्या कोविड सेंटर मधले जे कंत्राट आहेत ते किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला मिळाल्याचा आरोप भाजपनं अनेक वेळा केलेला आहे आणि किरीट सोमय्यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे. या सगळ्यामध्ये आता किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलेलं आहे की जर गैरव्यवहार असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अन्यथा सोमय्यांनी कायमची राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं आव्हान किरीट सोमय्या यांना किशोरी पेडणेकर यांनी दिलेलं आहे. चुकीचं तर त्यांनी सिद्ध करावं. मी तुमच्या माध्यमातून पण सांगते की तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा. कारण नुसता विरोध आहे म्हणून लोकांना कन्फ्यूज करणं हे अतिशय चूक आहे. मी कुठलंही असलं बोगस काम कधी केलं नाही, करणार पण नाही. त्यामुळे आरोपाला खंडन नाही, पण ह्यांना जी सवय झाली आहे टिंब भोभो करायची ती त्यांनी बंद करावी. पण पुढे त्यांचा आरोप आहे की 8 कंपन्या ज्या आहेत त्या बोगस कंपन्या त्याची आर्थिक चौकशी व्हावी. 100% आर्थिक चौकशी व्हावी. त्याच्यात माझा जर थोडा जरी अंश मिळाला तर मी रिझाईन करेन आणि घरी बसेन.
मी राजकारणातनं निवृत्ती होईल, पण आता हे ऑलरेडी निवृत्तच आहेत, पण ह्यांना पूर्ण ओपन करावं लागेल आणि ह्यांनी पूर्ण निवृत्ती घेऊन घरात बसावं. ह्यांनी हे माझा चॅलेंज त्यांनी स्वीकारावं. यानंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. विदर्भातील महापुरामुळे जेईईच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकले. त्यामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांच्या आठवड्यामध्ये परीक्षा घेणार असल्याचं आश्वासन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलंय. पूर्व विदर्भात शेकडो विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू शकलेले नसल्याचा अंदाज आहे. 8 ते 10 दिवसात या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याचं आश्वासन धोत्रे यांनी दिलेलं आहे. पूर्व विदर्भ किंवा देशातील काही भागात जी पूर परिस्थिती आहे त्यामुळं काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत आणि कालच याबद्दल माझी DG NTA यांच्याशी चर्चा झाली होती आणि आम्ही असं ठरवलं की पुढच्या 8 ते 10 दिवसातच जे कोणी अशा प्रकारे परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांना पुन्हा एक परीक्षेची संधी देण्यात येईल आणि ह्याकरता संबंधित जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील अशी माहिती घेऊन त्या संबंधित विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट त्यांनी ते अशा कारणामुळे पोहोचू शकले नाहीत परीक्षा केंद्रावर असं सर्टिफिकेट त्यांनी द्यावं. IBN लोकमतनी ह्या अतिशय महत्त्वपूर्ण विषयात पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पुढची बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये शिवसेना MIM आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. कट्टर धार्मिक भूमिका घेणारी MIM मंदिरं उघडण्यासाठी सरसावली, तर हिंदुत्वासाठी कायम आग्रही भूमिका घेणारी शिवसेना त्यांना रोखत होती. असं एक चक्रावून टाकणारं चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. मंदिरं उघडण्यासाठी मैदानात उतरलेल्या MIMला रोखण्यासाठी शिवसेना सरसावली. त्यामुळे काहीही धुमश्चक्री काही काळ उडाली. दरम्यान हिंदू धर्माचा कोणीही ठेकेदार नाही, हिंदू मंदिरं आणि धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये असा टोला MIMचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लगावलाय. मंदिरं उघडण्याचा मुद्दा उचलून धरत MIM आणि वंचितनं शिवसेनेची कोंडी केली आहे का? शिवसेनेचंच हिंदुत्वाचं आयुध MIM शिवसेनेवरच चालवतंय का? हिंदू विरोधी ही प्रतिमा तोडण्याचा MIMचा प्रयत्न आहे का? उद्या मशिदी उघडण्यासाठी ही रंगीत तालीम आहे का? MIM, वंचित आणि भाजपकडून लोकांच्या आस्थेचं राजकारण केलं जातंय का? असे अनेक प्रश्न औरंगाबादमधल्या या सगळ्या आजच्या दिवसभरातल्या घटनेनंतर निर्माण होताना दिसतात. इम्तियाज जलील यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. मी फक्त येणार होतो जेव्हा त्यांना बातमी कळली की खासदार येणार आहे, तर इतक्या मोठ्या संख्येने माझा उद्देश जे होता ते मंदिर उघडण्याचा होता आणि ते कोणत्या मार्गाने व्हायचं मला हे सांगायचे आहे की जे झोपेत होते इतक्या महिन्यापासून आम्ही तुमचीही सरकारला विनंती करत होते. हिंदुत्वाचे मोठा गप्पा मारणारे जे सरकार आहे त्यांना आम्ही हे विनंती करत होते की कमीत कमी गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण एक निर्णय घ्या की आपण महाराष्ट्रातली सगळी मंदिरे आपण उघडी करणार आहे. ते तुम्ही नाही करत होते म्हणून नाईलाजाने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली. मी 2 दिवसानंतर परत येईल म्हणून. 2 दिवसानंतर आम्ही इथे परत 2 दिवसा इथे थांबू. मी आता इथे आतून आलो बाहेर, तिथून आलो, मंदिरातून आलो. 2 दिवसानंतर आम्ही इथे आहोत सगळे. इथे सगळे शिवसैनिक बसतील. आता त्यांना मंदिर उघडू देणार नाही. अरे कसं तो कोण? आम्ही उघडू ना मंदिर. माननीय मुख्यमंत्री सांगतील त्यावेळेस आम्ही उघडू. आज मुख्यमंत्री उघडणार आहे, पण मुद्दाम राजकारण करायचं हे कशाला करायचं? ते मशीद उघडणार आहे पण उद्या मशिदी चालू आहे साहेब. चलता माझ्या बरोबर तुम्ही. मशिदी सुरू झाल्या. मशिदी सुरू झालेलं आहे. आता ह्या इकडची आपल्या सुराणा बिल्डिंगच्या बाजूची मशीद आणि 250 लोक तिथे आता नमाज पडत असले. बघूया पुढची बातमी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. अनलॉक 4 मध्ये धार्मिक स्थळं आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यानुसार मंदिर समितीनं आज पत्राद्वारे मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुलं करावं या मागणीसाठी कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन करण्यात आलं होतं. स्वतः प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या 11 कार्यकर्त्यांना मुखदर्शनही देण्यात आलं होतं. 8 दिवसांनी मंदिर उघडलं जाईल असं सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे वंचित आणि वारकरी संघटना काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे. सर्व धार्मिक स्थळंही 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा बंदी राहील असा स्पष्ट आदेश हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काल प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनंही
आम्ही 30 सप्टेंबरपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद राहील. यानंतर आता पाहणार आहोत गणपती विसर्जनाच्या बातम्या. नाचत गाजत मध्ये गणेश भक्त मोठ्या थाटामाटामध्ये बाप्पाला निरोप देतात. मुंबईतील महत्त्वाच्या गणेश मंडळांची मिरवणूक अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत चालते. मात्र यंदा इतिहासात पहिल्यांदाच मुंबईतल्या प्रसिद्ध तेजुकाया मेन्शनच्या राजा आणि मुंबईच्या राजाचं साधेपणानं विसर्जन करण्यात आलं. मुंबईमध्ये दरवर्षी गणेश विसर्जनाला मोठा उत्साह असतो. मुंबईतली दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वरळी आणि गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे घरगुती बाप्पाचं विसर्जन घरच्या घरी करण्याचं आवाहन पालिकेनं केल्यामुळे मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. चौपाट्यांवर बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. पुढच्या वर्षी वाजत गाजत अशी बाप्पाला साकडं सुद्धा सगळ्या गणेश भक्तांनी घातलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे. मुंबईतल्या घरच्या गणपतीला फडणवीस कुटुंबियांनी निरोप दिला. घरासमोरच हौदामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. तर तिकडे पुण्यात सुद्धा मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन सोहळा साधेपणानं पार पडला. यंदा कोरोनाचं सावट असल्यानं इतिहासात पहिल्यांदा साधेपणानं हे विसर्जन सोहळा करण्यात आला. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मनोभावे बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यामध्ये मानाच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक जगात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त पुण्यामध्ये येतात. मात्र यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणून या 5ही बाप्पांची यंदा मिरवणूक काढण्यात आली नाही. तर कोरोनामुळे दगडूशेठचं सुद्धा विसर्जन यंदा साधेपणानं करावं लागलं असलं तरी पुढच्या वर्षी मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करू अशी भावना गणेश भक्त आणि दगडूशेठ ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आता एक वेगळी बातमी बघूयात. पंजाबच्या जालंधरमध्ये या एका मुलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तिचं वय आहे अवघं 15 वर्ष. मात्र तिनं चोरट्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. फतेहपूर मोहल्ल्यामध्ये राहणारी कुसुम ही तिच्या घरी जात असताना 2 व्यक्तींनी तिचा पाठलाग केला आणि चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीनं तिच्या हातातला मोबाईल हिसकावला. मात्र त्याच क्षणी कुसुमनं ती बाईक मागून धरली. काही अंतरावर चोरट्यांनी तिला फरफडत नेलं. मात्र तिनं हार न मानता चोरट्यांना चांगलाच धडा शिकवला. आपण हे दृश्य बघतोय कशा पद्धतीनं चोरट्यांबरोबर कुसुमनं झटापट केलेली आहे आणि आपला मोबाईल सोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. चंदीगडमधल्या जालंधरमधली ही घटना आहे आणि त्यानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा जमा झाले आणि चोरट्याला ताब्यात देण्यात आलं. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी लातूरमधून आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं निधन झालंय. शिवाचार्य महाराज 104 वर्षांचे होते. गेल्या 4 दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्यानं त्यांच्या प्रकृतीनं उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 4 दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्यानं हजारो भाविक अहमदपूर इथं जमले होते. त्यातच आज त्यांचं निधन झालंय. राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं होतं. यानंतर महाप्राईम टाइममध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.